नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉलिवूड स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण माहिती जाणून घेणार आहोत थोर मराठी अभिनेत्री रत्नमाला यांच्याविषयी। मराठी चित्रपटसृष्टीला तब्बल 51 वर्षे आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रत्नमाला। त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव कमल भिवंडकर। मेळ्यामध्ये काम करत असतानाच वयाच्या 14व्या वर्षी त्यांना दादासाहेब तोरणे यांच्या भगवा झेंडा या चित्रपटामध्ये भूमिका मिळाली। दादासाहेब तोरणे यांनीच त्यांचे कमल हे नाव बदलून रत्नमाला असे केले होते। या चित्रपटातील भूमिकेमुळे लक्षात आलेले दिसण्यातले आणि अभिनयातले देखणेपण त्यांना अनेक चित्रपटांमध्ये भूमिका मिळवून देत राहिले आणि त्याच्या बरोबरीनेच त्यांचे अभिनय कारकीर्दही घडवत राहिले। भगवा झेंडा या चित्रपटानंतर रत्नमाला यांना सरस्वती सिनेटोनच्या माझी लाडकी या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका मिळाली। या भूमिकेमुळे रत्नमाला यांना चित्रपटसृष्टीमध्ये स्थैर्य मिळाले, नाव मिळाले आणि त्या एक पायरी यशाच्या शिखरावर चढू लागल्या। त्यानंतरचा रत्नमाला यांचा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे प्रभात फिल्मचा 10 वाजता। यात त्यांनी साकारलेली आधुनिक सुशिक्षित तरुणीची भूमिकाही तत्कालीन पार्श्वभूमीचा विचार करता खूपच गाजली। मराठी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवल्यावर रत्नमाला यांनी आपला मोहरा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळवला आणि त्यांनी हिंदीतही एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले। प्रकाश पिक्चरच्या विजय भट यांनी त्यांना संधी दिलेला चित्रपट होता स्टेशन मास्तर। प्रेम अदींबरोबर रत्नमाला यांनी केलेली अभिनयाची जुगलबंदी पाहून प्रेक्षक इतके मोहून गेले की हा चित्रपट रौप्य महोत्सवी ठरला। या चित्रपटातील अभिनयाने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीला लागला आणि त्यांनी हिंदीतील आघाडीची नायिका होण्याचा मान पटकावला। त्यानंतर त्यांनी नायिका म्हणून पोलीस, पनघट, कविता, विक्रमादित्य या हिंदी चित्रपटांमधून कामे केली। हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असतानाही त्यांनी मराठीमध्ये रुक्मिणी, स्वयंवर, माझा राम, गोकुळचा राजा, रामराम पाहुणं, सांगते एका, मानिनी, रंगपंचमी, वैजयंता, गरिबाघरची लेक, जावई माझा भला, यालाच म्हणतात प्रेम, धन्य ते संताजी धनाजी, धर्मकन्या, कोर्टाची पायरी, काळी बायको, मुंबईचा जावई या चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका केल्या। पण आजच्या पिढीला रत्नमाला या नावापेक्षा त्या परिचित आहेत त्या आये म्हणून, त्यातही त्या दादा कोंडके या अवलियाच्या आये म्हणून। रत्नमाला यांनी वयपरत्वे चरित्र भूमिका करायला सुरुवात केल्यावर दादा कोंडके यांच्या विनोदी धाटणीच्या चित्रपटांची रेलचेल मराठी चित्रपटसृष्टीत सुरू झाली आणि आई म्हणून पडद्यावर एकच नाव झळकू लागले, ते म्हणजे रत्नमाला। त्यांनी आई म्हणून साकारलेल्या चित्रपटांची नावे सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, हरणाऱ्या जिंदाबाद, थापाड्या, पांडू हवालदार, प्रीत तुझी माझी, रामराम गंगाराम, बोट लावीन तिथं गुलगुल्या, लक्ष्मी, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, नवरे सगळे गाढव, ढगाला लागली कळ, मुका घ्या मुका, कणखर आवाज, मोठे डोळे, ग्रामीण वेश, ग्रामीण भाषा आणि त्यात दादा कोंडकेंसारखा अवखळ मुलगा यांच्यातील आई मुलगा नातेसंबंध बघताना प्रेक्षक खिळून राहत असत हे वेगळे सांगण्याची गरज नाही। किंबहुना सालस लागवी आपल्या मुलाची काळजी घेताना त्याच्याबद्दल अपशब्द न बोलता फक्त मुलावर प्रेम करणाऱ्या आईचे चित्र मराठी चित्रपटांनी रंगवले। पण दादा कोंडकेंच्या चित्रपटांची आईची प्रतिमा बदलून रागात प्रेम व्यक्त करू पाहणारी, आपल्या मुलाच्या भल्यासाठी त्याला अस्सल गावरान शिव्या घालणारी आई रत्नमाला यांच्या रूपाने चित्रपटसृष्टीला दिली। आईच्या रूपातील रत्नमाला यांनी आईच्या बदललेल्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिला। म्हणूनच त्यांनी साकारलेली आये चित्रपटसृष्टीत अजरामर झाली। किंबहुना रत्नमाला यांचे दादा कोंडकेची आये हेच नाव चित्रपटसृष्टीत रूढ झाले आणि आजतागायत ते तसेच आहे। रत्नमाला यांनी नकलाकार आणि चरित्र अभिनेता म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या रवी पंडित यांच्याशी विवाह केला आणि त्यांना जयकुमार नावाचा मुलगाही झाला। पण तरुण जयकुमारचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला। त्यामुळे रत्नमाला यांच्या जगण्यातील साऱ्या उर्मी संपुष्टात आल्या। त्यांच्या मृत्यूने भावविवश व अगतिक झालेली रत्नमाला ही आई पुढच्या 5 वर्षातच हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे मरण पावली। तरी चित्रपटसृष्टीतील त्यांनी साकारलेली आई ही रसिकांच्या आजही लक्षात आहे। तर मित्रांनो,
रत्नमाला यांच्याविषयी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.